पॉलिटीच्या प्रश्नांचं डिस्कशन करूया. प्रश्न क्रमांक 1 ते 15. भारतीय संविधानातील अनुच्छेद 76 मध्ये महान्यायवादी पदाची अटर्नी जनरल ऑफ इंडिया तरतूद आहे. त्या पदासंबंधीची योग्य विधाने निवडा. महान्यायवादी आर्टिकल 76 आणि ॲडव्होकेट जनरल आर्टिकल 165. भारताचे महान्यायवादी 76 मध्ये, राज्याचे जे काही आहेत तुमचे महाधिवक्ता ते 165 मध्ये. काय काय माहिती आपल्याला आहे? हायेस्ट लॉ ऑफिसर 76 मधले जे आहेत ते काय? भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी. तिकडे काय आहे? राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी. यांची नेमणूक कोणाकडून होते? राष्ट्रपतींकडून. त्यांची नेमणूक कोणाकडून होते? राज्यपालांकडून. त्याच्यानंतर हे आपला राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपतींकडे, अटर्नी जनरल. आणि राज्याचे जे काही ॲडव्होकेट जनरल आहेत ते आपला राजीनामा कोणाकडे देतात? तुमच्या राज्यपालांकडे. येतं लक्षात? रिमूव्हल, बडतर्फी जी आहे राष्ट्रपतींच्या मर्जीने अटर्नी जनरल ऑफ इंडियाची बडतर्फी केली जाते आणि तिकडे राज्यपालांच्या मर्जीने. म्हणजे त्यांचं जे पद आहे इकडे 76 मध्ये ते प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, राष्ट्रपतींच्या मर्जीवर असतं. आणि इकडे जे आहे 165 मध्ये ते राज्यपालांच्या मर्जीवर असतं. मग अविधान काय म्हटलंय? त्यांची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे केली जाते. विधान जे आहे ते करेक्ट आहे. ब विधान, मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राजीनामा देणे बंधनकारक असते अशी तरतूद अनुच्छेद 76 मध्ये करण्यात आलेली आहे. विधान चुकीचं आहे. विधान चुकीचं आहे. मंत्रिमंडळानं राजीनामा दिल्यावर म्हणजे सरकार बदलल्यावर, नवीन सरकार आल्यावर त्यांनी राजीनामा देणं हा एक संकेत आहे. काय आहे? संकेत. संकेत म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण रूढी ज्याला आपण म्हणतो की ती अशी परमपद्धत किंवा परंपरा पडली आहे. का? कारण नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती करतात म्हणजे याचा अर्थ काय? सरकारच करतं. कारण मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं राष्ट्रपती सगळे निर्णय घेत असतात. म्हणजेच काय? सरकार बदललं की त्या सरकारला आता स्वतःचा, टेक्निकली आपण म्हटलं स्वतःचा एक माणूस तिथे लागणार आहे. त्यामुळे संकेत असा आहे, कन्व्हेन्शन असं आहे की ते राजीनामा देतात, पण दिलाच पाहिजे असं नाही. आणि विशेषतः आर्टिकल 76 मध्ये अशी कोणतीही तरतूद केलेली नाही. 76 मध्ये असं काही म्हटलेलं नाही. त्यामुळे ब विधान जे आहे ते चुकीचं आहे. क, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता त्यांची असणे आवश्यक आहे. क विधान जे आहे ते करेक्ट आहे की SCचा जज, सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होण्याची त्याची पात्रता पाहिजे. मग काय काय आहे त्याच्यात? पात्रता म्हणजे काय? मग काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता? 3 निकष आहेत. नंबर 1 की हायकोर्टामध्ये त्यांनी ते जज असले पाहिजेत, और हायकोर्टामध्ये 10 वर्ष वकिली केली असली पाहिजे, किंवा राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती एमिनंट ज्युरिस्ट म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की अत्यंत कायदेपंडित किंवा कायद्याची तज्ज्ञ असली पाहिजे. यापैकी कुठलाही क्रायटेरिया जर असेल तर ती व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याकरता पात्र असते. लक्षात येते? म्हणजेच काय? क विधान जे आहे ते करेक्ट आहे. आणि ड, त्यांना संसद सभागृहात उपस्थित राहण्याचा अधिकार असतो, परंतु संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत ते उपस्थित राहू शकत नाही. विधान जे आहे ते चुकीचं आहे. असं काही नाही आहे. आर्टिकल 88 मध्ये काय तरतुदी आहेत की मंत्री आणि तुमचे अटर्नी जनरल ऑफ इंडिया, मंत्री आणि अटर्नी जनरल ऑफ इंडिया हे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थित राहू शकतात किंवा एखाद्या समितीमध्ये उपस्थित राहू शकतात किंवा बैठकीमध्ये उपस्थित राहू शकतात. फक्त त्यांना जर ते त्या सभागृहाचा सदस्य नसतील तर त्यांना वोटिंग करण्याचा अधिकार नसतो, पण जॉईंट सेटिंगमध्ये उपस्थित राहू शकत नाही. हे त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. सो 88 मध्ये ते त्यांना असणारा अधिकार आहे उपस्थित राहणे आणि बोलणे. आणि आर्टिकल 105 मध्ये काय आहे की इथं ते उपस्थित असल्यामुळं त्यांना संसदेचे जे विशेष अधिकार आहेत, फॉर एक्झाम्पल फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, संसदेमध्ये केलेल्या वक्तव्यांच्या बाबतीत त्यांच्यावर कारवाई होत नाही. यासारखी जी काही प्रिव्हिलेजेस आणि विशेष अधिकार आहेत ते आर्टिकल 105 नुसार अटर्नी जनरल ऑफ इंडियाला सुद्धा लागू होतात. आणि 88 नुसार त्यांना तिथं उपस्थित राहण्याचा आणि बोलण्याचा अधिकार जो आहे तो मिळतो. सेम जे आहेत ते इथे 177 येतं आणि इथे 194 येतं. म्हणजे राज्याच्या ॲडव्होकेट जनरलला राज्य विधिमंडळामध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार 177 ने मिळतो आणि त्या राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार जे आहेत ते त्याला 194 मध्ये मिळतात. लक्षात येते? भारतातल्या सर्व कोर्टात उपस्थित राहण्याचा अधिकार
भारताच्या महान्यायवाद्यांना असतो. पण असं असलं तरी देखील ते शासनाचे पूर्णवेळ वकील नसतात, प्लस ते शासकीय कर्मचारी नसतात आणि प्लस त्यांना शासकीय नोकर नसल्यामुळे प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्यावर कुठलीही बंदी नसते. अर्थात त्याच्यासाठी काही अटी आहेत, पण त्यांना स्वतःची प्रॅक्टिस करता येत नाही असा कोणताही नियम नाही. लक्षात येतंय? सो अ आणि क ही योग्य विधानं आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2, पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित अनुच्छेद आणि तरतुदी यांच्या योग्य जोड्या जुळवा. अनुच्छेद आणि तरतुदी आपल्याला माहिती आहे 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992, 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 आणि यांनी काय टाकलेलं आहे, भाग 9 जो आहे तो ॲड केलेला आहे आणि प्लस आर्टिकल 243 ते 243 ओ एवढा त्याच्यामध्ये आर्टिकलचा बंच ॲड केलेला आहे आणि तुमची 11वी अनुसूची ॲड केलेली आहे. ज्या 11व्या अनुसूचीमध्ये 29 फंक्शनल आयटम्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला काही ना काही कायदे किंवा काय आपण म्हणतो निर्णय ते घेता येतात. या 3 गोष्टी म्हणजे घटनेमध्ये भाग 9 टाकलाय, आर्टिकल 243 ते 243 ओ टाकलाय आणि 11वी अनुसूची जी आहे आणि याचं शीर्षक जे आहे ते म्हणजे पंचायत किंवा पंचायती राज साधारणतः आपण जे बाय अँड लार्ज त्याला म्हणतो. आणखी याची वैशिष्ट्य काय काय दिली आहेत त्यांनी की त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेला एक प्रकारे घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था म्हणजे जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हा परिषद, मध्यवर्ती पातळीवर आपल्या साध्या भाषेत पंचायत समिती आणि विलेज किंवा खेड्याच्या पातळीवर ग्रामपंचायत. फक्त 20 लाखांपेक्षा कमी जर लोकसंख्या असेल, 20 लाखांपेक्षा जर राज्याची लोकसंख्या कमी असेल तर तिथे मध्यवर्ती जी काही पातळी आहे म्हणजे ज्याला आपण पंचायत समिती म्हणतो ती असण्याची गरज तिकडे नसते. आणि आणखी काय मुद्दा आहे तो ग्रामसभा जो काही आहे हा या पंचायत राज व्यवस्थेचा पाया आहे. मग आता काय त्यांनी दिलंय की आर्टिकल जे आहेत ते सतत विचारले जातात. 243 to 243 ओ याच्यातले निवडक जे आहेत ते तिथे दिलेले आहेत. 243 ते 243 ओ मधले वारंवार आयोग जे आहे ते विचारत असतो. ड मध्ये आहे सुरुवात जर केली तर 243 काय दिलंय, ड मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. 243 मध्ये डेफिनिशन्स दिलेल्या आहेत वेगवेगळ्या टर्म्सच्या. कुठल्या कुठल्या आहेत, जिल्हा म्हणजे काय याची व्याख्या दिली आहे, ग्रामसभा म्हणजे काय याची व्याख्या दिली आहे. ग्रामसभेची व्याख्या काय दिली आहे त्यांनी, ऑल द रजिस्टर्ड वोटर्स इन दॅट पंचायत एरिया म्हणजे जो काही तुमच्या ग्रामपंचायतीचं क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये तुमच्या मतदार यादीमध्ये नोंदणीकृत असलेले सर्व मतदार म्हणजे यांचा समूह म्हणजे तुमची ग्रामसभा होय. ही व्याख्या 243 मध्ये दिली आहे. त्यानंतर आणखी कुठली दिली, इंटरमिडिएट लेवल मध्यवर्ती स्तर पंचायत समिती जिथं आपण म्हणतो तो स्तर म्हणजे काय तर त्या राज्याचे राज्यपाल निर्देशित करतील अशा पद्धतीचा इंटरमिडिएट लेवल. त्यानंतर पंचायत जे काही आहे, पंचायत ज्याला आपण म्हणतो की या शब्दाची व्याख्या पण त्यांनी दिली आहे. पंचायत या शब्दाची व्याख्या म्हणजे केवळ ग्रामपंचायत नव्हे तर जिथं आपण म्हणतो की पंचायत म्हणून जिल्हा पातळीवर, मध्यवर्ती पातळीवर आणि तुमच्या ग्राम पातळीवर ज्या ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था उभारल्या जातील त्या सगळ्यांना एकत्रितपणे जेनेरिकली काय म्हटलं जातं, पंचायत म्हटलं जातं. प्लस आणखी कसली व्याख्या दिली आहे, पंचायतीचे क्षेत्र, आणखी कसली व्याख्या दिली आहे, लोकसंख्या आणि शेवटी व्याख्या दिली त्यांनी खेडे की तुमचं खेड म्हणजे नेमकं कोणता एरिया. साधारणतः या 7 टर्म्सची व्याख्या आर्टिकल 243 मध्ये दिलेली आहे. इथं जे पर्याय दिले तिथे खेड्याची व्याख्या असा पर्याय आहे म्हणजे ड ला काय येतं 5, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्याचं आहे. पुढचं जे आर्टिकल आहे ते 243 ए. नेक्स्ट जे आहे ते म्हणजे 243 ए जोड्या लावामध्ये दिलंय अविधानात. 243 ए मध्ये काय आहे, ग्रामसभा, ग्रामसभेचे अधिकार आणि कर्तव्य, पॉवर्स ऑफ ग्रामसभा अँड फंक्शन्स म्हणजे त्या संबंधित ग्रामसभेला. ग्रामसभेची व्याख्या कुठे दिली आहे 243 मध्ये आणि ग्रामसभेचे अधिकार आणि कार्य कुठे दिले आहेत 243 ए मध्ये की या ग्रामसभेला कोणते अधिकार असतील आणि या ग्रामसभेची कोणती कार्य असतील हे कोण ठरवेल, तुमच्या घटकराज्यांचं विधिमंडळ ठरवेल. स्टेट लेजिस्लेचर ते ग्रामसभेची कार्य आणि तिचे अधिकार जे आहेत ते ठरवतील. हे दिले आर्टिकल 243 ए मध्ये. ही दोन्ही आर्टिकल वारंवार विचारली जात आहेत गेल्या 2-3 वर्षांपासून की 243 मध्ये कसल्या व्याख्या आहेत, 243 ए मध्ये काय काय दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय येतं 243 बी.
243B पर्यायामधलं नाही सांगत आहे मी, सिरियली जातोय. 243B येतं. बी मध्ये काय आहे? कॉन्स्टिट्यूशन ऑफ पंचायत. कॉन्स्टिट्यूट करणे म्हणजे स्थापन करणे या अर्थानं. पंचायती संस्थांची स्थापना करणे. आणि मग ती स्थापना कशी आहे? त्रिस्तरीय. जिल्हा परिषद, मध्यवर्ती पातळी आणि तुमची विलेज, हे जे आहे ते पंचायतीची स्थापना. 243C जे आहे ते म्हणजे पंचायतीची संरचना, कॉम्पोजिशन. हे पण कोण ठरवेल? राज्य विधिमंडळ. त्यानंतर 243D, डी इथे दिलेलं नाही, आरक्षण. 243D मध्ये आहे रिझर्वेशन, जे आहे ना SC, ST आणि महिला, 1/3 महिला जे काही आहेत ते. त्याच्यानंतर 243E मध्ये काय आहे? ड्युरेशन, कालावधी किती असेल, 5 वर्ष तुमचा कालावधी आहे वगैरे वगैरे. 243I इथं पर्यायामध्ये येतं बघा, पहिला पर्याय 243I, वित्त आयोगाची स्थापना. हे तुमच्या फंडिंग करता, निधी करता काय असेल? राज्य वित्त आयोग असेल. आणि तो कोण बसवतील? राज्यपाल दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना करतील. आणि पुढे जो येतो तो 243K इथे जे दिलेला आहे तो म्हणजे पंचायतीच्या निवडणुका. आणि या निवडणुकांकरता राज्य निवडणूक आयोग असेल. आणि या राज्य निवडणूक आयोगाचे जे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त असतील त्यांची नेमणूक कोण करेल? तर राज्यपाल करतील. ही तरतूद कुठे दिली आहे? 243K मध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये इथं दिलेल्या पर्यायांसंबंधी सगळं जे काही उत्तर आहे ते येतं. लक्षात येतंय? पंचायतीचा कालावधी, ड्युरेशनचा जो मुद्दा आहे तो किती येतो? 243E. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3, योग्य जोड्या जुळवा. पेपर आहे ना समोर. हां, अनुच्छेद आणि तरतुदी कसले आहेत? कसले अनुच्छेद आहेत आणि तरतुदी आहेत? राज्याचं कार्यकारी मंडळ, राज्याचं कार्यकारी मंडळ 153 ते 167 आणि 168 ते 212 काय आहे? राज्याचं विधिमंडळ. ठीक आहे. भाग 6 153 ते 167 राज्याचं कार्यकारी मंडळ. त्याचे आर्टिकल दिले. त्यातलं पहिलं जर आपण क्रमाने जायचं म्हटलं तर 154 जे आहे ते दिलंय बघा, 154. याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. राज्यपालांच्या हाते राज्याचे सगळे कार्यकारी अधिकार असणे किंवा राज्याच्या सर्व कार्यकारी कृती या राज्यपालांच्या नावानं होणे. 154 एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट. ऑल द एक्झिक्युटिव्ह ॲक्शन ज्या काही आहेत वेस्टेड इन द नेम ऑफ गव्हर्नर. आणि राज्यपाल ते स्वतः किंवा त्यांच्या सबऑर्डिनेट ऑफिसर्सच्या थ्रू ते पार पाडतील. 154. त्याच्या अगोदर काय येतं? 153 येतं. म्हणजे याच्यातलं पहिलं आर्टिकल, देअर शॅल बी गव्हर्नर, की घटक राज्याला राज्यपाल असावेत. आणि एका राज्याला किंवा 2 राज्यांमध्ये एक व्यक्ती राज्यपाल म्हणून कॉमन असू शकते. ही तरतूद टाकली आहे 7वी घटनादुरुस्ती कायदा 1956 द्वारे. हे झाले 153 आणि 154. आता पर्यायांमधले बघूया आपण. अनुच्छेद 163, अनुच्छेद 163 याला बाय अँड लार्ज काय म्हणतात? की स्टेटस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. 163 म्हणजे घटक राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे ते कशासाठी आहे? तर काय त्याचं साधं? टू एड अँड ॲडवाइस गव्हर्नर. राज्यपालांना सल्ला देण्याकरता राज्याचं मंत्रिमंडळ असणं. ही तरतूद कुठे येते? आर्टिकल 163 मध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये मेन काय येतं की मुख्यमंत्री जे आहे ते तुमच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख असतील आणि हे काय करतील? राज्यपालाला एड अँड ॲडवाइस, मदत आणि त्यांना काय म्हणू सल्ला देण्याकरता ते तिथे असतील. एक्सेप्ट, अपवाद, सल्ला कुठं ते देणार नाहीत? जिथं राज्यपालांचं स्वयंनिर्णयाचा अधिकार असेल. डिस्क्रिशन म्हणतो ना आपण, की असे काही मुद्दे असतात की जिथे मला तुमच्या सल्ल्यानं काम करावं लागत नाही, मी माझ्या मर्जीनं निर्णय घेऊ शकतो. असे विषय सोडले असता राज्यपालांना सल्ला देण्याकरता मुख्यमंत्री हेड असलेलं मंत्रिमंडळ तिथे असेल. आर्टिकल 163 163. मग तिथे आहे का? असं पर्याय क्रमांक 2 मध्ये ते आहे. लक्षात येते? आणखी एक तरतूद काय 163 मध्ये, की ही जी काही ॲडवाइस त्यांना दिलेली आहे, हा जो काही सल्ला दिलेला आहे, हा कोणत्याही न्यायालयामध्ये एन्क्वायर करता येत नाही. सो दॅट इज 163. पुढचा काय आहे? 164. मंत्रिमंडळासंबंधी इतर ज्या सगळ्या प्रोव्हिजन्स येतात ते आर्टिकल 164 मध्ये येतात. काय काय आहे मग? पहिलं जर आपण पाहिलं 1 बाय 1 जर गेलो 164 मध्ये, की राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतील.
आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं राज्यपाल मग मंत्रिमंडळातल्या इतर मंत्र्यांची नेमणूक करतील. हे कशात आहे? 164 मध्ये, 164. आणखी काय तरतूद आहे त्याच्यामध्ये? 164 मध्ये मंत्रिमंडळाची जी संख्या आहे, तुमच्या मंत्रिमंडळाची जी एकूण संख्या आहे, इन्क्लुडिंग युअर चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्र्यांना इन्क्लूड करून किंवा मुख्यमंत्र्यांसहित राज्याच्या मंत्रिमंडळाची टोटल जी सदस्य संख्या आहे ती 15% विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असू नये. ही तरतूद सुद्धा आर्टिकल 164 मध्ये आहे. याच्या तरतुदी मी आता डिस्कस करतो. याच्यातली कुठलीही आयोग 164च्या बाबतीत जोड्या लावामध्ये किंवा एका वाक्यात उत्तर द्यामध्ये विचारू शकतो. 164 मध्ये आपण पहिली बघितली की राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतील आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक. त्यानंतर मंत्र्यांची टोटल संख्या जी आहे विधानसभेच्या 15% पेक्षा जास्त नसावी. ही तरतूद टाकली आहे तुमची 91वी घटना दुरुस्ती कायदा 2003 द्वारे. पण मिनिमम मंत्रिमंडळाची संख्या सुद्धा दिली आहे ती म्हणजे 12, पण ती 12च्या खाली सुद्धा असता कामा नये. आणखी तिसरी काय तरतूद 164 मध्ये, राज्यपालांची मर्जी असेपर्यंत मंत्री पदावर राहतील. चौथी काय आहे जी इथं पर्यायामध्ये मी दिलंय की तुमचं मंत्रिमंडळ हे विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार. पर्याय क्रमांक 1 जो आहे तो तिथं दिलेला आहे. मंत्रिमंडळ विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार असणं, याला आपण काय म्हणतो? ही तरतूद म्हणजे संसदीय लोकशाहीचा पाया आहे. वरती सुद्धा केंद्रात काय येतं की तुमचं मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतं आणि खाली काय आहे? तुमचं मंत्रिमंडळ हे विधानसभेला जबाबदार असतं. म्हणजेच काय? विधानसभेमध्ये किंवा वरती लोकसभेमध्ये अविश्वास ठराव पारित झाला असता संबंध मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. म्हणजेच तुमचं हे मंत्रिमंडळ कोणाला उत्तरदायी आहे, कोणाला लायबल आहे? तर विधानसभेला. आणि वरती कोणाला उत्तरदायी आहे? तर लोकसभेला. आणि मग हा संसदीय लोकशाहीचा पाया का म्हणायचं? ह्या तरतुदीला संसदीय शासन व्यवस्थेचा पाया का म्हणतात? का असं त्याला म्हणतात की ही तरतूद असणं म्हणजे पाया आहे? तर ही जी दोन्ही सभागृह आहेत ही कुठली आहेत? थेट लोकांमधून निवडून दिलेल्या प्रतिनिधींची आहेत. लोकसभेमध्ये जे खासदार आहेत ते लोकांनी निवडून दिलेले आहेत, विधानसभेमध्ये जे आमदार आहेत ते लोकांनी निवडून दिलेले आहेत. आणि तुमचं जे एक्झिक्युटिव्ह आहे, मंत्रिमंडळ आहे, हे एका अर्थाने भारतातल्या लोकांना किंवा त्या त्या राज्यातल्या लोकांना याचा अर्थ जबाबदार आहे. लक्षात येते? त्यामुळे तो पाया आहे. आणि आणखी 164 मधली एक तरतूद काय आहे जी विचारली जाऊ शकते की कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेली व्यक्ती ही सुद्धा मंत्री होऊ शकते, पण त्याचा जास्तीत जास्त कालावधी हा 6 महिने असतो. ही तरतूद सुद्धा 164 मधली आहे. पॉलिटीमध्ये कंबाईन सारख्या परीक्षा असतील किंवा राज्य लोकसेवा आयोगाची जी असेल, पूर्वपरीक्षा असेल, ह्याच्यात केवळ तरतुदी माहीत असून उपयोग नाही, त्या तरतुदी कुठल्या स्त्रोतांमधून येतात. म्हणजे हे 164 मधल्या 5 गोष्टी आहेत, हे लक्षात राहायला पाहिजे. आणि हे काय सगळ्या कॉन्स्टिट्यूशन बाबत करणं गरजेचं नाहीये, पण जिथे विचारलं जातं की रे 164च्या जोड्या लावामध्ये येऊ शकतं, 163 मधलं येऊ शकतं, 154 मधलं येऊ शकतं, तर तिथं त्याचं लोकेशन सुद्धा ठाऊक असायला पाहिजे. आणि 167 मध्ये काय आहे? मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये, ड्युटीज ऑफ चीफ मिनिस्टर. आणि ड्युटी काय आहे त्यांची? की जे प्रशासनासंबंधी किंवा कायदे करण्याविषयीच्या जे काही प्रस्ताव असतील याची माहिती वेळोवेळी राज्यपालांना देणे, स्वतःहून देणे. आणखी काय तरतूद आहे? जर तुम्ही स्वतःहून दिली नाही आणि राज्यपालांनी ती मागितली तरी पण ती देणे, हे सुद्धा सीएमचं काम आहे. आणि आणखी तिसरी जी तरतूद आहे 167 मध्ये की वैयक्तिक पातळीवर एखाद्या मंत्र्याने त्याच्या संबंधित विभागाचा घेतलेला निर्णय राज्यपालांना जर आवश्यक वाटलं तर संबंध मंत्रिमंडळासमोर ठेवणे, हे काम सुद्धा मुख्यमंत्री आर्टिकल 167 अंतर्गत करतात. सो या 3 तरतुदी 167 अंतर्गत आहेत. मग इथं जे आहे ते मला वाटतं पर्याय क्रमांक 3 मध्ये तो येतो. आणि विधिमंडळातील मंत्र्यांचे हक्क आपण आत्ताच पाहिलं 177. आत्ता पहिल्या प्रश्नातच आपण डिस्कस केलं ना 177 आणि ते सगळं मंत्र्यांचे हक्क लक्षात येतंय. सो हा झाला प्रश्न क्रमांक 3. आन्सर आय थिंक 4 असं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. पुढे दिलेल्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा. मला वाटतं मी आत्ताच PYQ डिस्कशनमध्ये हे डिटेल डिस्कशन केलं आहे. जर ते डिस्कशन बघितलं असेल 2.5-3 तासांचं डिस्कशन झालं आहे ते गेल्या वर्षीच्या पेपरचं, यूट्यूबला आहे बघा ते. त्याच्यामध्ये मी हे पूर्ण डिस्कस केलं की काय आता याच्यातलं फक्त ड जे आहे ते अयोग्य आहे, बाकी सगळ्या करेक्ट आहेत. त्या पटपट रिवाईज करू आपण. पहिली अनुसूची काय आहे? पहिल्या अनुसूचीमध्ये काय आहे?
पहिल्या अनुसूचीमध्ये काय आहे की भारतातली घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांची नावे आणि त्यांचं भौगोलिक क्षेत्र, टेरिटोरियल एक्सटेंट आणि देअर नेम्स, म्हणजे तुमची घटक राज्यांची नावं आणि त्यांचं क्षेत्र, संघशासित प्रदेश किंवा केंद्रशासित प्रदेशांची नावं आणि त्यांचं क्षेत्र पहिल्या अनुसूचीमध्ये येतं. दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय आहे, एम्युलमेंट्स अँड अलाउन्सेस, म्हणजे वेतन आणि भत्ते. कोणाकोणाचे वेतन आणि भत्ते आहेत, तर नंबर 1 कॉन्स्टिट्यूशनल हेड्स, कोण कोण आहेत, राष्ट्रपती आणि राज्यपाल, ह्या दोघांचे आहेत. आणखी कोणाचे आहेत, भारतातले जेवढे कायदे मंडळ आहेत त्या सगळ्यांचे जे प्रिसाइडिंग ऑफिसर्स आहेत, म्हणजे कोण कोण आहेत, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, यांचे जे जे सगळे आहेत प्रिसाइडिंग ऑफिसर, म्हणजे सभापती, उपसभापती, राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, विधानसभेचे सभापती उपसभापती आणि विधान परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, यांचे सर्वांचे वेतन. आणखी कोण आहे, न्यायपालिका, सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट, उच्च न्यायालयांचे सर्व न्यायाधीश आणि कॅग, या सर्वांचं जे वेतन आहे ते कुठे येतं, दुसऱ्या अनुसूचीमध्ये. तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय आहे, शपथ, फॉर्म्स ऑफ ओथ अँड अफर्मेशन्स. कोणाकोणाची शपथ आहे, तुमचे केंद्र शासनातले मंत्री, राज्य शासनातले सगळे मंत्री, प्लस संसदेचे सगळे खासदार, घटक राज्यांच्या विधिमंडळांचे सगळे आमदार, प्लस संसदेची उमेदवारी भरणारे सगळे उमेदवार, प्लस राज्य विधिमंडळाची उमेदवारी भरणारे सगळे उमेदवार, प्लस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे न्यायाधीश, प्लस कॅग, या सगळ्यांची जी शपथ आहे ती कशात येते, तिसऱ्या अनुसूचीमध्ये येते. पुढे काय आहे, चौथ्या याच्यामध्ये काय आहे, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये असणाऱ्या राज्यसभेच्या सदस्यांचं अलोकेशन, की किती सदस्य, 245 तुमची मॅक्स फिगर जी काही आहे, किती सदस्य जे आहेत त्या महाराष्ट्रातून येतील, किती सदस्य UP मधून येतील, किती सदस्य अंदमान निकोबारमधून येतील, या सगळ्यांचं जे अलोकेशन आहे हे कुठे आहे, चौथ्या अनुसूचीमध्ये आहे. पाचव्या अनुसूचीमध्ये काय आहे की शेड्युल्ड एरियाज आणि शेड्युल्ड ट्राईब्स, अनुसूचित प्रदेश आणि अनुसूचित जमाती यांचं प्रशासन आणि यांच्या नियंत्रणाबाबतच्या तरतुदी, पाचव्या अनुसूचित. याला अपवाद आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम, 4 जे काही आहेत ते. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. इथं जे ड दिलंय ना ते पाचवी अनुसूची जी आहे ते चुकीचं आहे. का, कारण हे सोडून इतर जे काही प्रदेश आहेत तिथं तुमचं पाचव्या अनुसूचीचा भाग येतो. आणि हे जे 4 राज्य आहेत हे कुठे येतात, मग 6व्या अनुसूचीमध्ये ते येतात, की ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ट्रायबल एरियाज इन आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम यांच्यामधलं जे ट्रायबल एरियाज आहेत याचं ॲडमिनिस्ट्रेशन हे 6व्या अनुसूचीत येतं. 7व्या अनुसूचीत काय येतं, संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची आणि त्याच्यामधले विषय. 8व्या अनुसूचीत काय येतं, 22 भाषा. 9व्या अनुसूचीत काय येतं, कायदे जे आहेत लँड रिफॉर्म्सचे, जे ज्युडिशियल रिव्ह्यूच्या बाहेर ठेवले होते, जे 24 एप्रिल 1973 नंतर केशवानंद भारतीच्या केसनंतर रिव्ह्यूमध्ये घेतलेले आहेत. 10वी अनुसूची काय आहे तुमची, अँटी डिफेक्शन जे काही आहे, 52वी घटना दुरुस्ती कायदा आणि जोडलेलं जे आहे ती तुमची 10वी. आणि 11वी आणि 12वी 73वी घटना दुरुस्ती आणि तुमची 74वी घटना दुरुस्ती. येते लक्षात. सो फक्त ड जे आहे ते चुकीचं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. मग कुठे कुठे अस्तित्वात आहे, गेल्या वर्षी आलेला आहे प्रश्न. कुठं कुठं आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, तेलंगणामध्ये आणि UP आहे. मग कुठे नाही आहे, गुजरातमध्ये नाही आहे, तामिळनाडूमध्ये नाही आहे आणि काय म्हटलं, पश्चिम बंगालमध्ये नाही. सो अ, ड आणि ई. कुठे कुठे नाही, अ, ड आणि ई मध्ये नाही. आंध्र प्रदेशमध्ये आहे, त्याच्यानंतर तुमचं बिहारमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे आणि UP आहे. गुजरातमध्ये नाही, तामिळनाडूमध्ये नाही आणि पश्चिम बंगालमध्ये नाही. आंध्र प्रदेशची किती सदस्य संख्या आहे, 58. बिहारची किती आहे, 75. कर्नाटक इथे दिलं आहे त्याची किती आहे, 75. महाराष्ट्राची किती आहे, 78. तेलंगणाची 40 आणि UPची 100. सगळे प्रश्न येऊ शकतात. टेस्ट देणे या गोष्टीचा अर्थ काय आहे की तिथं येऊन अभ्यास करणे. डिस्कशन नावाची जी गोष्ट आहे, म्हणजे आता काहीच लोक इथे येतात, ऑफलाईन देतात, पण म्हणतात की आम्ही घरून बघू. ऑनलाईनला खूप गर्दी आहे ऑफलाईनपेक्षा. ते म्हणतात की नको सर, कोण येणार तिकडे, कशाला यायचं. तर हे जे ऑफलाईनमध्ये जे होतं ना
की समोरासमोर जे होईल ते माझं, ऑनलाईनमध्ये ते सगळं होत नाही. ठीक आहे, ते लिहायला पाहिजे लगेच की किती संख्या आहे, कुठले आहेत, आणि ते इथं पक्क करायला पाहिजे. मग आता ही जी स्ट्रेंथ आहे ही कोण ठरवतं? तुमच्या विधान परिषदेची सदस्य संख्या आहे ती कोण ठरवतं? तर ॲक्च्युअल स्ट्रेंथ ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. मॅक्सिमम स्ट्रेंथ जी आहे ती घटनेमध्ये दिली आहे. किती आहे? 1/3 ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. विधान परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही तुमच्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 जास्त असता कामा नये, हे घटनेनं दिलंय. किमान मिनिमम किती असेल तर ती 40. मग याच्यामध्ये नेमकी किती असेल हे ठरवण्याचा अधिकार मात्र संसदेला आहे. लक्षात येत आहे? मग याला जोडून कुठले आर्टिकल आहेत? याला जोडून कुठले आर्टिकल आहेत? भाग 6 168 ते 212 मध्ये राज्य विधिमंडळासंबंधीच्या तरतुदी आहेत ना. भाग 6 168 ते 212. मग 168 मध्ये काय म्हटलंय? प्रत्येक राज्याकरता विधिमंडळ असेल आणि या विधिमंडळामध्ये कोण असेल? मग राज्यपाल प्लस, जर ते द्विगृही असेल तर विधानसभा प्लस विधान परिषद, आणि जर एकच हाऊस असेल तर फक्त राज्यपाल आणि विधानसभा. 169 मध्ये काय येतं? ॲबोल्युशन अँड ऑर क्रिएशन ऑफ विधान परिषद, जे काही आहे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, की विधान परिषदा निर्माण करणे किंवा आहेत त्या नष्ट करण्यासंबंधीची तरतूद 169 मध्ये येते. आणि कोण करतं ते? संसद करू शकते. कायदा करून संसद हे करू शकते. आणि तसं करण्याकरता संसदेला कोणाचा ठराव लागतो? संबंधित विधानसभेचा ठराव लागतो, जो तुम्ही विशेष बहुमतानं पारित करून द्यावा लागतो. म्हणजे तुमच्या विधानसभेच्या टोटल सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त प्लस उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 इतके असं असेल तर तुम्ही तो ठराव पास करता. आणि मग संसद काय करते? साध्या बहुमतानं विधान परिषदा ज्या आहेत त्या त्याचं निर्मिती जी आहे ती करते. आणि याला घटना दुरुस्तीची प्रक्रिया संसदेला करावी लागत नाही. येते लक्षात? नेक्स्ट 6 उच्च न्यायालयातील अतिरिक्त आणि प्रभारी ॲडिशनल आणि ॲक्टिंग न्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून केली जाते? ॲडिशनल अँड ॲक्टिंग, अतिरिक्त आणि प्रभारी. का टाकलाय बरं प्रश्न का टाकला आहे? का असं काय? मला अचानक असं वाटलं का की अरे प्रश्न टाकून देऊ आपण, काहीतरी वेगळं विचारायचं म्हणून टाकलं आहे का? का टाकलं आहे मी हा प्रश्न टाकण्याचं काय कारण कोणाला सांगता येतं? बडतर्फ ते तर झालंच आहे. पण आत्ता बॉम्बे हायकोर्टामध्ये ऑगस्टमध्ये 3 ॲडिशनल जजेसची नेमणूक झाली आहे. आणि त्याचा एक वाद चालला आहे की एका राजकीय पक्षाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक ही तुम्ही ॲडिशनल जज म्हणून केली आहे, असं एका विरोधी पक्षानं म्हटलं. आणि त्याच्यावरून तो थोडासा गदारोळ माजला. तर ते ज्या 3 ॲडिशनल जजेसची नेमणूक आत्ता बॉम्बे हायकोर्टामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये करण्यात आलेली आहे. ॲडिशनल जजेस प्लस आत्ता जर तुम्ही रिसेंट परवाची बातमी बघितली असेल तर बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री चंद्रशेखर, परवाचंच जर बघितलं तर ते राष्ट्रपतींचं 4 सप्टेंबरला आय थिंक ती बातमी सगळी आलेली आहे. म्हणजे एक CJ जे आहेत तुमचे चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट, त्यांची अपॉइंटमेंट झाली आहे. प्लस आत्ता काल परवाची आणखी एक गोष्ट की तुम्ही आणखी काही जजेसची नेमणूक केली आहे, मोठ्या संख्येने शपथ दिली आहे. प्लस ॲडिशनल जजेस 3 ॲडिशनल जजेस जे आहेत ते रिसेंटलीच तुम्ही तिकडे इंट्रोड्यूस केलेले आहेत. मग हे ॲडिशनल आणि ॲक्टिंग जजेस म्हणजे नेमकं काय? हा जो मुद्दा येतो तो काय अर्थ आहे मग त्याचा? मग आता जजेसच्या बाबत जर आपण बोलायचं म्हटलं तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या, सगळ्यात पहिल्यांदा आर्टिकल काय आहेत हायकोर्टचे? 214 ते 231 पार्ट 6 भाग 6 आहे की नाही? जजेसची जी संख्या आहे CJ प्लस अदर जजेस म्हणजे मुख्य न्यायाधीश प्लस इतर न्यायाधीश, ही संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतींना. ही संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? प्रेसिडेंटला, संसदेला नाही. राष्ट्रपतींना हायकोर्टातल्या न्यायाधीशांची सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार आहे. घटनेमध्ये ती संख्या दिलेली नाही. मग आता या हायकोर्टच्या जजेसची नेमणूक साधारणतः कशी होते? तर पहिला मुद्दा येतो की राष्ट्रपती मुख्य न्यायाधीशांची नेमणूक जी आहे त्या संबंधित उच्च न्यायालयातल्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक भारताचे जे सरन्यायाधीश आहे त्यांच्या प्लस त्या संबंधित राज्याचे जे राज्यपाल आहेत यांच्या सल्ल्याने करतील, अशी घटनात्मक तरतूद आहे.
मग याच्यामध्ये काय झालं की सगळे वाद झाले, आपल्याला माहिती आहे सेकंड जजेस केस, थर्ड जजेस केस. तर याच्यामधली जी सेकंड जजेस केस आहेत, ॲडव्होकेट्स जे काय ऑन रेकॉर्ड्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया, हा जो खटला आहे टेक्निकल, त्या सेकंड जजेस केस 1993 मध्ये काय म्हणण्यात आलं की CJI जे आहेत, भारताचे जे सरन्यायाधीश आहेत, ह्यांना कन्सल्ट करणं कंपल्सरी आहे राष्ट्रपतींनी. प्लस थर्ड जजेस केस 1998 मध्ये काय म्हटलं की CJI प्लस 2 सिनियर मोस्ट जजेस, म्हणजे जे कॉलेजियम आहे यांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे ही साधारणतः तुमच्या नेमणुकीची जी काही आहे ती पद्धत तिथे येते. मग आता जो मुद्दा आपला उरतो तो कुठला, ॲक्टिंग आणि ॲडिशनल जजेस. आत्ता जे आपण म्हणलं की बॉम्बे हायकोर्टामध्ये ॲडिशनल जजेस नेमले, तर या दोन शब्दांमध्ये फरक आहे ना, प्रभारी आणि अतिरिक्त. ॲक्टिंग म्हणजे आपण काय म्हणतो, ॲक्टिंग करणे, अभिनय करणे, हा अर्थ काय आहे की जे तिथं नाही आहे त्याचं काम करणे म्हणजे ॲक्टिंग आहे साध्या शब्दात, प्रभारी. आणि ॲडिशनल म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये वाढ करायची आहे, म्हणजे शब्दशः अर्थ आपल्या लक्षात येतो. मग आता ॲक्टिंग जजेसची नेमणूक करणे, मग आता हे ॲक्टिंग काय आहे हे बघूया. मग ॲक्टिंग जजेस ज्याला आपण म्हणतो तो दोन आहे, एक चीफ जस्टिस पण येतात आणि अदर जजेस पण येतात याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही मुख्य न्यायाधीश जे आहेत तिथं सुद्धा ॲक्टिंग CJची नेमणूक करू शकता. कधी, ज्या वेळेला तुमचे मुख्य न्यायाधीश पद रिक्त आहे, ज्या वेळेला तुमचे मुख्य न्यायाधीश हे अब्सेंट आहेत, किंवा ज्या वेळेला ते आहेत बट ही ऑर शी इज अनेबल टू परफॉर्म, काम करू शकत नाही, काहीतरी झालं घडलंय, लक्षात येत आहे, अशा वेळेला तुम्हाला काय लागेल, कोणीतरी लागेल की जो त्यांच्या जागेवर तात्पुरतं काय काम करेल, मुख्य न्यायाधीशाचं काम करेल. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, ॲक्टिंग चीफ जस्टिस ऑफ दॅट कन्सर्न हायकोर्ट. मग ही नेमणूक कोण करतील, राष्ट्रपती करतील. राष्ट्रपती त्याच उच्च न्यायालयातल्या एखाद्या न्यायाधीशाची नेमणूक ही ॲक्टिंग चीफ जस्टिस म्हणून टेम्पररी कालावधीसाठी करू शकतात. लक्षात येते, हा झाला ॲक्टिंग CJ. मग आता सेम अदर जजेससाठी पण तुम्ही ॲक्टिंग जजेस आणि ॲडिशनल जजेस या गोष्टी करू शकता. मग इथं काय आहे, तुमचे जे मुख्य न्यायाधीश सोडून इतर न्यायाधीश आहेत तर त्यांच्या केसमध्ये पण काय होऊ शकतं, त्यांच्या केसमध्ये काय होऊ शकतं की ते तिथं अब्सेंट असू शकतात, लक्षात येत आहे, किंवा अनेबल टू परफॉर्म असू शकतात. तिथं ते काय आपण म्हणतो त्यांच्याकडून काम जे आहे ते होऊ शकत नाही. या केसमध्ये सुद्धा राष्ट्रपती काय करतात, ड्युली क्वालिफाईड पर्सन जे आहेत, जे हायकोर्टाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्र आहेत, त्यांची नेमणूक ॲक्टिंग जस्टिस म्हणून तिथे करू शकतात, प्रभारी. की तुम्ही आमचा माणूस जोपर्यंत परफॉर्म करायला तिथे नाही तोपर्यंत काम जे आहे ते करा, अंटिल परमनंट जज रिझ्युम्स. ॲक्टिंग जजेसचा कालावधी किती असतो, जोपर्यंत जे स्थायी जज आहेत ते कामावरती येत नाहीत तोपर्यंत तुम्ही इथं कारभार बघा. आत्ता जे मी मगाशी बोललो की ॲडिशनल जजेसची नेमणूक बॉम्बे हायकोर्टामध्ये केली. मग हे ॲडिशनल जजेस म्हणजे काय, ज्या वेळेला हायकोर्टामध्ये जो कारभार आहे त्याच्या कामामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी वाढ झालेली आहेत, त्या जजेसच्या संख्येवरती काम पुरत नाहीये, किंवा अरियर्स जे आहेत म्हणजे जे पेंडिंग काम आहे हे पण खूप वाढलेलं आहे, अशा वेळेला राष्ट्रपती जे आहेत हे ड्युली क्वालिफाईड पर्सन्स म्हणजे ज्यांची उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता आहे त्यांना ॲडिशनल जजेस म्हणून तिथे घेऊ शकतात. आणि या ॲडिशनल जजेसचा जे ड्युरेशन आहे टर्म ते 2 इयर्स इतकं आहे, 2 वर्ष. लक्षात येत आहे. आणि आत्ता जे बॉम्बे हायकोर्टामध्ये ॲडिशनल जजेसची नियुक्ती झाली ते हे लक्षात येत आहे, पेपरला हे येतं म्हणून ही सगळी चर्चा होती की कोण आहेत काय आहेत. ते फेमस म्हणजे अगदी आहे की काय आक्षेप होता की जो सत्ताधारी पक्ष आहेत त्याच्या पक्षप्रवक्ता असलेली एक व्यक्ती ही आता तुम्ही डायरेक्ट हायकोर्टामध्ये ॲडिशनल जज म्हणून घेतली, असा एक वाद चालू होता किंवा आहे. म्हणून हे टाकलं की ॲडिशनल जजची नेमणूक कोण करतं, तर राष्ट्रपती करतात. आणि ॲडिशनल जजचा अर्थ काय, ॲक्टिंग जजचा अर्थ काय आणि ॲक्टिंग CJचा अर्थ काय. आणि ॲडिशनल जजचं कालावधी 2 वर्ष आणि जे ॲक्टिंग असतात त्याचं ते कधीपर्यंत, जोपर्यंत तुमचा परमनंट माणूस येत नाही तोपर्यंत. पण या दोघांच्याही बाबतीत ॲक्टिंग जज असेल किंवा ॲडिशनल जज असेल यांना वयाची जी 62 वर्ष आहे, जो हायकोर्टाच्या न्यायाधीशाचं रिटायरमेंटचं एज आहे त्याच्यावरती ते असू शकत नाही. थोडक्यात ते सगळ्या त्यांच्या पात्रतेचे निकष त्यांना पूर्ण करावे लागतात. येते लक्षात. मी खूप काही माहिती जी आहे ती सांगतो आहे, म्हणजे नुसत्या PYQ डिस्कशन जर आपण पाहिलं ना परवाचं तर त्याच्यामध्ये पण या 15 प्रश्नांची उत्तर आहेत. प्रश्न क्रमांक 7, 73वी घटनादुरुस्ती कायदा 1992 मधील
तरतुदींसंबंधीची योग्य विधाने निवडा. काय या कायद्याद्वारे घटनेत भाग 9 तसेच 11वी आणि 12वी अनुसूची समाविष्ट करण्यात आली. काय चुकीचं आहे याच्यामध्ये? भाग 9 करेक्ट आहे, 11वी अनुसूची करेक्ट आहे, 12वी अनुसूची टाकली आहे का? 12वी अनुसूची टाकली आहे. 74वी घटना दुरुस्ती कायदा 1992 म्हणजे विधान जे आहे ते चुकीचं आहे. येतंय का लक्षात? भाग 9 11वी अनुसूची, त्याच्यानंतर आर्टिकल 243 ते 243 ओ एवढंच ते टाकलेलं आहे. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा, मगाशी आपण ही सगळी चर्चा केलेली आहे. 12वी अनुसूची ही 74व्या घटना दुरुस्तीने टाकलेली आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार पंचायती राज संस्थांच्या निवडणुका तसेच त्यांची निर्मिती राज्य शासनाच्या इच्छेवरती राहिली नाही. विधान करेक्ट आहे. कारण काय आहे की तुम्ही कंपल्शन केलं, तुम्ही त्यांच्या ड्युरेशनचं कंपल्शन केलं, तुम्ही त्यांच्या टर्मचं कंपल्शन केलं, त्यांच्या स्थापनेचं कंपल्शन केलं. त्याच्या अगोदर काय होतं? घटनात्मक दर्जा नसल्यामुळे राज्यांच्या इच्छेवरती होतं की कधी स्थापन करायचं का नाही करायचं. काही ठिकाणी द्विस्तरीय होतं, काही ठिकाणी त्रिस्तरीय होतं, काही ठिकाणी 4 टियर पण होते. म्हणजे सगळीकडे युनिफॉर्म असेल प्लस तुम्हाला 5-5 वर्षांनी निवडणुका घ्याव्या लागतील. या सगळ्या तरतुदी या 73व्या घटना दुरुस्तीने केलेल्या आहेत. आणि क विधान, या कायद्यानुसार ग्रामसभा म्हणजे गावातील 18 वर्ष पूर्ण असलेल्या सर्व सज्ञान व्यक्तींचा समूह. विधान चुकीचं आहे. आपण आत्ताच बोललो की नाही, कुठे दिली आहे व्याख्या? ग्रामसभेची 243 मध्ये काय म्हटलं तिथे? ऑल द रजिस्टर्ड वोटर्स, मतदार यादीत नाव असलेल्या लोकांचा समूह म्हणजे ग्रामसभा होय. 18 वर्ष पूर्ण झालेल्या लोकांचा समूह म्हणजे ग्रामसभा नाही. फक्त ब जे आहे ते योग्य आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. अनुच्छेद 324 अंतर्गत भारताच्या निवडणूक आयोगाची तरतूद आहे, त्यासंबंधीची योग्य विधाने ओळखा. त्यासंबंधीची योग्य विधाने ओळखा. हा आयोग उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक आयोजित किंवा नियंत्रित करतो. विधान चूक आहे का बरोबर? बरोबर. आर्टिकल 324 भाग 15 324 ते 329 निवडणुका, त्यामध्ये 324 भारताचा निवडणूक आयोग. हा आयोग कोणाकोणाच्या निवडणुका कंडक्ट करतो? भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, घटक राज्यांची विधिमंडळे आणि भारताची संसद म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा जे काय आहे परिषदा, हे सोडून इतर कोणाच्याही निवडणुका तो आयोग कंडक्ट करत नाही. म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आयोजनाची जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगाकडे नसते. आपण आत्ताच बघितलं 243K मध्ये राज्य निवडणूक आयोगावरती जबाबदारी दिलेली आहे. सो जे आहे हे करेक्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी या आयोगाकडे नाही, हे विधान करेक्ट आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात, हे विधान करेक्ट आहे. प्लस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची सदस्य संख्या म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त प्लस इतर निवडणूक आयुक्त किती असतील ही संख्या ठरवण्याचा अधिकार पण कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. आणि ड विधान, दिनांक 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत हा आयोग त्रिसदस्यीय होता. विधान चुकीचं आहे. आपल्याला माहिती आहे की 1950 ते 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत याच्यामध्ये एकच मुख्य निवडणूक आयुक्त होते. 61वी घटना दुरुस्ती कायदा 1988 जो लागू झाला 1989 मध्ये, यानं मतदारांचं वय 21 वरनं 18 केलं आणि त्याच्यामुळं हा जो आयोग आहे हा 16 ऑक्टोबर 1989 पासून जो आहे तो 1 वरून 3 इतका करण्यात आला. पुन्हा जानेवारी 1990 मध्ये तो 3चा 1 झाला आणि फायनली पुन्हा ऑक्टोबर 1993 पासून आज तागायत तो 3 इतका आहे. त्यांनी मला वाटतं गेल्या वर्षी तो VS रमादेवी ज्या मुख्य निवडणूक आयुक्त असलेली एकमेव महिला आणि पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्त महिला कोण आहेत तो प्रश्न त्यांनी विचारला होता. 26 नोव्हेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1990 या 15-1 दिवसांच्या काळामध्ये असलेल्या VS रमादेवी. पहिले कोण आहेत मुख्य निवडणूक आयुक्त? सुकुमार सेन. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे ब क 3 विधान जे आहेत ते करेक्ट आहेत. केंद्र राज्य संबंधाविषयी शिफारस करणाऱ्या सरकारी आयोगाशी संबंधित अयोग्य विधाने ओळखा. सरकारी आयोग 1983 साली बसवला, त्यानं अहवाल दिला 1988 साली. आयोगाचा फेवरेट आयोग आहे.
म्हणजे तुमच्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचा आवडता आयोग आहे, दरवर्षी प्रश्न येतात. कोण कोण आहे त्याच्यामध्ये? RS सरकारिया, B शिवरामन आणि SR सेन. MC सेटलवाड हे काही त्या आयोगाचे सदस्य नाहीत, अविधान चुकीचं आहे. MC सेटलवाड कोण आहेत? भारताचे पहिले अटर्नी जनरल ऑफ इंडिया, AGI MC सेटलवाड. RS सरकारिया, B शिवरामन आणि SR सेन 1998 मध्ये त्यांनी रिपोर्ट दिला. ब विधान पण चुकीचं आहे. 1983 मध्ये तो बसवलाय. शिफारशी त्यांनी 88 साली केलेल्या आहेत. आणि क विधान मात्र करेक्ट आहेत की घटनेतील अनुच्छेद 263 अंतर्गत स्थायी स्वरूपाची आंतरराज्य परिषद स्थापन करण्याची शिफारस या आयोगानं केली होती. या आयोगानं 247 शिफारशी केल्यात. 247 त्यातल्या बहुतेक ज्या आहेत त्या अंमलात आणलेल्या आहेत. त्यातली एक जी आहे ती ही की परमनंट इंटर स्टेट काउन्सिल जी आहे ती स्थापन करावी, किंवा इंटर गव्हर्नमेंटल काउन्सिल ज्याला त्यांनी म्हटलंय ती स्थापन करावी. त्याप्रमाणे ती 1990 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. आणखी काय काय आहेत मेजर जर 4-5 बोलायचे म्हटलं तर शिफारशी की आर्टिकल 356 राष्ट्रपती राजवट नावाची जी तरतूद आहे ही तरतूद स्पॅरिंगली वापरावी, काळजीपूर्वक वापरावी, आणि लास्ट रिसॉर्ट शेवटचा रस्ता, आखरी रस्ता म्हणतो ना आपण, तशी ती वापरावी. सारखं सारखं उठसूट तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू नका, ही शिफारस यांनी केली. प्लस ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे जे तुमचं IAS आहे, IPS आहे आणि तुमचं काय फॉरेस्ट सर्व्हिस आहे, तर ह्या ज्या सर्व्हिसेस आहे यांचं स्ट्रेंथनिंग करावं, बळकटीकरण करावं, यांना ताकद द्यावी. प्लस समवर्ती सूची जी आहे तुमची आहे की नाही, स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट, कॉन्करंट लिस्ट मधली, ती ही जी कॉन्करंट लिस्ट आहे याच्यावर कायदे करण्याचे अधिकार हे संसदेला आणि राज्य विधिमंडळ दोघांना असतात. असं असलं तरी देखील समवर्ती सूचीवरच्या विषयांबद्दल कायदे करण्याच्या अगोदर संसदेने राज्यांना कन्सल्ट करावं, ही शिफारस पण सरकारी आयोगानं केली आहे. प्लस राज्यपालांना त्यांचा कार्यकाळ जो आहे 5 वर्षांचा तो पूर्ण करू द्यावा, त्यांची उचलबांगडी अशी एक्स्ट्राऑर्डिनरी कारण असल्याशिवाय करू नये. आणि प्लस राज्यसभेचा जो रोल आहे सगळ्या बाबतीतला त्याच्यामध्ये कोणताही बदल करू नये, त्याचा रोल जो आहे तो अबाधित ठेवावा. त्याचबरोबर केंद्राला घटक राज्यांचा जी पुनर्रचना करण्याचा जो अधिकार आहे ना, आर्टिकल 2-3 मध्ये जे सगळं येतं, तर तो जो पुनर्रचना करण्याचा अधिकार आहे तो सुद्धा अबाधित ठेवावा. अशा काही महत्त्वाच्या शिफारशी सरकारी आयोगानं केलेल्या आहेत. नेक्स्ट म्हणजे अ आणि ब जे आहेत ते अयोग्य आहे, क फक्त करेक्ट आहेत. प्रश्न क्रमांक 10, परमादेश अधिकार क्षेत्रे. उच्च न्यायालयाला प्राप्त असलेले परमादेश अधिकार क्षेत्र, रिट ज्युरिस्डिक्शन, घटनेतील कितव्या अनुच्छेदांतर्गत नमूद करण्यात आले आहे? 226, 226. सर्वोच्च न्यायालयाचं परमादेश अधिकार क्षेत्र 32 मध्ये आणि उच्च न्यायालयाचं परमादेश अधिकार क्षेत्र 226 मध्ये. 32 हा तुमच्या 12 ते 35 मूलभूत हक्कांचा भाग आहे. आणि आर्टिकल 32 राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडी हा इन इट सेल्फ काय आहे? एक फंडामेंटल राईट आहे, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला तुम्हाला परमादेश काढण्याचा जो काही आहे तो अधिकार मिळतो. 1950च्या अगोदर फक्त कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास ही जे 3 पहिले हायकोर्ट्स होते त्यांनाच रिट काढण्याचा अधिकार होता. 50 नंतर तो सगळ्यांना दिलेला आहे. इतर कुठल्याही न्यायालयांना अजून तरी तो मिळालेला नाही. टेक्निकली संसद आणि ते देऊ शकते, पण इतर कनिष्ठ न्यायालयांना अजून परमादेश काढण्याचा अधिकार दिलेला नाही. मग काय फरक आहे सुप्रीम कोर्टाचा परमादेश अधिकार आणि हायकोर्टाचा परमादेश अधिकार? पहिला फरक तर आर्टिकलचा आहे की 32 आणि 226. दुसरा फरक काय की सर्वोच्च न्यायालय परमादेश केवळ मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी काढू शकतं आणि उच्च न्यायालय मात्र अदर लीगल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कांसाठी तर काढूच शकतो. म्हणजे हेबियस कॉर्पस, सर्टिओररी, मॅन्डामस, क्यो वॉरंट हे आहेत की नाही परमादेश, हे इतर कायदेशीर हक्कांसाठी सुद्धा हायकोर्ट काढू शकतं. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? सुप्रीम कोर्टाचं परमादेश अधिकार क्षेत्र हे हायकोर्टापेक्षा नॅरोवर आहे, कमी आहे, कारण त्याचं एरिया जो आहे तो केवळ फंडामेंटल राईट आहे आणि याचा अदर लीगल राईट असा सुद्धा आहे. नेक्स्ट क्षेत्र काय आहे? सुप्रीम कोर्टाचा जो परमादेश अधिकार आहे तो सबंध भारतभर त्याची व्याप्ती आहे, पण हायकोर्टाचा जो परमादेश अधिकार क्षेत्र आहे
त्याचं भौगोलिक ज्युरिस्डिक्शन काय, जेवढी हायकोर्टाची हद्द आहे तेवढंच हायकोर्ट स्वतःच्या भौगोलिक अधिकार क्षेत्राच्या बाहेर सुद्धा परमादेश काढू शकतं. पण कधी, जर त्या परमादेशाकरता घडलेल्या घटनेचं कारण त्याच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये असेल. ही जी तरतूद आहे ना, ही 15वी घटना दुरुस्ती कायदा 1963 टाकलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक, सर्वोच्च न्यायालयाचा परमादेश अधिकार क्षेत्र हा इन इटसेल्फ फंडामेंटल राईटचा भाग आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालय तुम्ही जर गेले थेट तर तुम्हाला तो नाकारू शकत नाही. म्हणजेच तो काय आहे, रिफ्यूज करणार नाही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला डिफेंडर अँड गॅरंटर ऑफ फंडामेंटल राईट्स म्हणतात. हायकोर्ट मात्र तुम्हाला असं म्हणू शकतं की तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जा, आम्हाला काय वेळ नाही. डिस्क्रिशनरी आहे. हायकोर्टाचा जो परमादेश देण्याचा अधिकार आहे तो डिस्क्रिशनरी आहे, ऐच्छिक आहे. लक्षात येतंय. म्हणजेच सुप्रीम कोर्ट हे तुमचं अधिक रक्षण करतं, कारण तिथं गेल्यावर कंपल्सरी तुम्हाला ते अधिकार प्राप्त होतो. येते लक्षात. मग इथं जे बाकीचे जे 2 आर्टिकल दिलेत ते कुठले आहेत, 214 हायकोर्ट फॉर स्टेट्स. 214 मध्ये तरतूद आहे की प्रत्येक राज्यांकरता हायकोर्ट असावं, पण कॉमन हायकोर्ट असू शकतं. तर जे कॉमन हायकोर्ट असू शकतं ही तरतूद कुठे, 231 मध्ये. 231 मध्ये म्हणजे 7व्या घटना दुरुस्तीने जे केलंय ना ते 231 मध्ये केलेलं आहे. डिस्कशन केलेले पेपर्स आणि डिस्कशन हे जास्त महत्त्वाचे आहेत तुमच्या पुस्तकांपेक्षा, कारण तिथे खूप जास्त माहिती आपण एकाच वेळेला डिस्कस करतो. तर ते नोट्स व्यवस्थित ठेवा. 11, पुढीलपैकी कोणता किंवा कोणते विषय समवर्ती सूचीचा भाग नाहीत. समवर्ती सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि तुमची संघ सूची. मग समवर्ती सूचीचा भाग नाही. काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल गव्हर्नमेंट. हा विषय कुठे आहे, राज्य सूचीचा विषय आहे. लोकल गव्हर्नमेंट, स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणण्यापेक्षा स्थानिक शासन असं म्हणू शकतो आपण. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक शासन संस्था. लोकल गव्हर्नमेंट हा राज्य सूचीचा भाग आहे. टोल हा राज्य सूचीचाच भाग आहे. म्हणजे आणि ब हे तुमच्या स्टेट लिस्टचा भाग आहे. स्टेट लिस्टमध्ये आणखी कोणकोणते महत्त्वाचे विषय, पहिलाच येतो पब्लिक ऑर्डर, सार्वजनिक सुव्यवस्था. दुसरा येतो तुमचा सेकंड एंट्री आहे पोलीस. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची एंट्री कुठली, ॲग्रिकल्चर, कृषी हा सुद्धा राज्यसूचीचा भाग आहे. आणखी एक महत्त्वाचा इंडस्ट्रीज. ॲटलिस्ट जे मेजर आहेत ना ते तरी लक्षात ठेवायला पाहिजे. प्लस समवर्ती सूचीमध्ये आणखी काय काय आहे, मग बाकीचे सगळे आहेत का, वने आहे, वीज आहे, शिक्षण म्हणजे शिक्षण, टेक्निकल एज्युकेशन पण समवर्ती सूचित आहे, मेडिकल एज्युकेशन पण समवर्ती सूचित आहे, आणि युनिव्हर्सिटीज हे पण समवर्ती सूचित आहे. म्हणजे क ड ई हे तुमचे समवर्ती सूचीचा भाग आहे. काय नाही असं विचारलं, त्यामुळे आणि ब. 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 5 विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचीत टाकले. 42व्या घटना दुरुस्ती कायद्यानं राज्य सूचीतून काढून 5 विषय समवर्ती सूचीत टाकले. त्याच्यापैकी शिक्षण आणि वने आहेत. म्हणजे शिक्षण आणि वन लक्षातच का राहायला पाहिजे, कारण ते राज्य सूचीतनं समवर्ती सूचीत टाकलेत. आणखी कुठलं टाकले, 3 वेट्स अँड मेजर्स. वेट्स अँड मेजर्स काय, वजन आणि तुम्ही जे म्हणतात. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स आणि बर्ड्स, जे तुमचे वन्यजीव आणि पक्षी यांचं संरक्षण, हा विषय सुद्धा समवर्तीमध्ये टाकला. आणि ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस म्हणजे न्यायपालिकेचं जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन ऑफ ऑल कोर्ट्स एक्सेप्ट सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट. म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय वगळता इतर न्यायालय, कनिष्ठ न्यायालयांची जी स्थापना आहे, सगळं ऑर्गनायझेशन आणि त्यांची स्थापना, हे सगळं कुठे टाकलंय, समवर्ती सूचीमध्ये टाकलेलं आहे. हे 5 विषय जे 42नं राज्य सूचीतनं समवर्ती. परत प्रश्न याच्यावरती येऊ शकतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. घटनेतील कितव्या अनुच्छेदात धार्मिक संघटनांचे हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत. कितव्या आहे, 26. 12 ते 35 भाग 3 मूलभूत हक्क, 12 स्टेट, 13 कायदा, 14 ते 18 समानतेचा हक्क, 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क, 23-24 शोषणाविरुद्धचा हक्क, 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, 29-30 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, आणि 32 संविधानिक उपायांचा हक्क, ज्याला आपण परमादेश म्हणतो. आणि याच्यामध्ये 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्य. त्यातलं 25 काय आहे, फ्रीडम ऑफ कॉन्शियन्स अँड फ्री प्रॅक्टिस अँड प्रोपागेशन ऑफ रिलिजन.
म्हणजे तुमचं जे काही धर्माचं सगळ्या वैयक्तिक ज्या काही सगळ्या श्रद्धा आहेत, ज्याला आपण कॉन्शियन्स म्हणतो, प्लस उच्चार करणे, प्रोफेस करणे, प्लस प्रॅक्टिस, आचरण करणे, प्लस प्रसार, प्रोपागेट करणे, व्यक्तीला असणारा हा सगळा धार्मिक हक्क म्हणजे आर्टिकल 25 मध्ये येतो. म्हणजे व्यक्तीचा धार्मिक हक्क हा आर्टिकल 25 मध्ये येतो. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या बिलीफ पण येतात, प्लस तुमचं आचरण पण येतं. आणि या 25 मधल्या हक्कावरती बंधनं घालता येऊ शकतात. स्टेट कॅन इम्पोज रिस्ट्रिक्शन्स ऑन द बेसिस ऑफ पब्लिक ऑर्डर, सार्वजनिक व्यवस्था, मोरॅलिटी, नैतिकता, त्यानंतर हेल्थ, आरोग्य, आणि चौथं अदर प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू FR, मूलभूत हक्कांशी संबंधित असलेल्या इतर तरतुदी. या 4 मुद्द्यांवर आधारित आर्टिकल 25 मधल्या मूलभूत हक्कावर गदा येऊ शकते. आणि 26 मध्ये काय आहे? धार्मिक संघटनांचा धार्मिक हक्क, म्हणजे व्यक्तीचा धार्मिक हक्क 25 मध्ये, एका माणसाचा, आणि ग्रुपचा फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स, धार्मिक बाबींचं संचलन किंवा मॅनेज करण्याचा अधिकार हा 26 मध्ये येतो. धार्मिक म्हणजे ज्याला रिलिजियस डिनॉमिनेशन म्हणतात ना, काय आहे त्याच्यामध्ये? रिलिजियस डिनॉमिनेशन म्हणजे धार्मिक संघटना, की ग्रुप म्हणून तुम्ही काय काय करू शकता. कलेक्टिव्ह फ्रीडम ऑफ रिलिजन, मग तुम्ही काय करू शकता? धार्मिक आणि धर्मदाय कार्यासाठी संस्था स्थापन करू शकता, प्लस तुम्ही त्या संस्था मॅनेज करू शकता, प्लस तुम्ही त्या संस्थांसाठी स्थावर जंगम मालमत्ता तयार करू शकता, प्लस तुम्ही त्या कायद्याप्रमाणे त्या सगळ्या संपत्तीची देखरेख करू शकता. म्हणजे थोडक्यात ॲज अ ग्रुप म्हणून तुमचं धार्मिक स्वातंत्र्य काय हे 26 मध्ये येतं. मग इथं पुन्हा कुठल्या मुद्द्यांवर रिस्ट्रिक्ट होऊ शकतं? पब्लिक ऑर्डर, मोरॅलिटी आणि हेल्थ. 25 मध्ये जे चौथं कारण आहे अदर प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू FR, ते इथे येत नाही. चौथ्या मुद्द्याचा फरक इकडे येतो. मग त्याच्यामध्ये येतं ना, लक्ष्मीकांतांच्या पुस्तकात दिलं की मग रामकृष्ण मठ हे धार्मिक संघटना आहे, आनंद मार्ग धार्मिक संघटना आहे, अरविंदो सोसायटी मात्र ते नाही. असे 2-4 त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. त्यात त्यांनी वेगवेगळे निकष दिलेत न्यायालयांनी की कशाला तुम्ही रिलिजियस डिनॉमिनेशन म्हणायचं. धार्मिक संघटनामध्ये आध्यात्मिक उन्नतीसाठीचा समान गट पाहिजे, काहीतरी त्याला डिस्टिंक्ट नाव पाहिजे, कॉमन ऑर्गनायझेशन, अशा बरेचसे निकष तिकडे येतात. 29 आणि 30 काय मग इथे? सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क 29 आणि 30. 29 मध्ये काय आहे? एनी सेक्शन रिसाइडिंग इन एनी पार्ट ऑफ इंडिया, भारतामध्ये राहणारा कोणताही गट, कुठेही राहणारा, त्याला त्याचं भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा हक्क हा 29 मध्ये येतो. आणि 30 मध्ये काय येतो? की मायनॉरिटीजला जे शैक्षणिक संस्था स्थापन करणे आहे त्याचा हक्क 30 मध्ये तो येतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13, पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे तसेच वने आणि वन्यजीव यांचे संरक्षण करण्याविषयीचे मार्गदर्शक तत्व कितव्या अनुच्छेदांतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे? कुठे आहे हे? 48A. 48A टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह एन्व्हायरमेंट अँड टू सेफगार्ड फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. 48A मूळ संविधानात आहे का? हे नाही. 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976 ते टाकलेला आहे. 43A काय आहे? 43A तिथं दिलं, ते पण 42व्या घटनादुरुस्तीने टाकले. काय आहे? टू टेक स्टेप्स टू सिक्युअर पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन द मॅनेजमेंट, कामगारांना व्यवस्थापनामध्ये सहभाग घेता यावा याकरता तुम्ही पाऊलं टाकणे. 43A. 39A कॅपिटल A. 39A हे पण कोणी टाकलंय? 42व्या घटनादुरुस्तीने टाकलंय. काय आहे? टू प्रमोट इक्वल जस्टिस, समान न्याय आणि फ्री लिगल एड टू द पुअर, गरिबांना मोफत कायदेशीर मदत किंवा सहाय्य. 39A. आणि 51 मध्ये काय आहे? प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता यांचा प्रसार करणे. 51 मध्ये ते येतं. हे बंद कर आहे लाईटचं, मला वाटतं काहीतरी झालं. येते लक्षात? 51 डिस्कस केलं, 43A डिस्कस केलं, 48A डिस्कस केलं, 39A डिस्कस केलं, आणि आणखी 42व्या घटनादुरुस्तीने काय टाकलंय? एक आर्टिकल आणखी आहे. 39 जे आर्टिकल आहे 39, त्या 39 मध्ये एक तत्व 42व्या घटनादुरुस्तीने टाकले की प्रोटेक्शन ऑफ हेल्दी डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन, बालकांच्या आरोग्यदायी किंवा निरोगी वाढीसाठी जे प्रयत्न ते सगळे येतात ते कुणी टाकले? 42व्या घटनादुरुस्तीने टाकलेलं आहे. लक्षात येतंय?
आणखी कोणकोणत्या घटना दुरुस्त्या आहेत? 44वी घटना दुरुस्ती 1978 एक तत्व टाकलं. कुठलं आहे? आर्टिकल 38 मध्ये टाकलेलं तत्व आहे. टू मिनिमाइज इनइक्वॅलिटीज, असमानता कमी करणे, प्लस आणखी टू मिनिमाइज इन्कम है ना, इनइक्वॅलिटीज इन इन्कम. कशामधली असमानता कमी करणे आहे? इन्कम मधली असमानता कमी करणे, म्हणजे उत्पन्नातली असमानता कमी करणे आहे. स्टेटस दर्जामधली असमानता कमी करणं आहे. प्लस फॅसिलिटीज सुविधांमधली असमानता कमी करणं आहे. आणि अपॉर्च्युनिटीज संधी जी आहे त्याच्यामधली असमानता कमी करणं आहे. हे टाकलंय 44व्या घटना दुरुस्तीने. आणि आणखी काय येतं? 86वी घटना दुरुस्ती 2002 आर्टिकल 45 मध्ये केलेला बदल, की आधी तिकडे काय होतं, आता राहू द्या काय आवश्यकता नाही, 6 ते 14 नंतर त्यांनी काय केलं 21A मध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण टाकलं. त्यामुळे मग इकडे काय केलं, अर्ली चाइल्डहुड केअर. लक्षात येत आहे? आणि तेच त्यांनी 11वं मूलभूत कर्तव्य पण 86नी तिकडे 51A मध्ये टाकलं. आणि आणखी एक घटना दुरुस्ती शेवटची येते, ती म्हणजे कुठली? 97वी घटना दुरुस्ती 2011, ज्यांनी DPSP मध्ये आर्टिकल 43B 43B टाकले. कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारी संस्था ज्या आहेत त्यांच्या स्थापनेसंदर्भात असणारं 43B येतं लक्षात. सो इथं आपण 42 डिस्कस केलं, 44 डिस्कस केलं, 86 डिस्कस केलं आणि तुमचं 97 डिस्कस केलं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. संविधान सभेच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष, संविधान सभेच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष यांच्याविषयीची अयोग्य जोडी ओळखा. कुठली आहे मग? 4 मूलभूत हक्क उपसमिती HC मुखर्जी. काय काय आहे? 1 बाय 1 आपण येऊया. जवाहरलाल नेहरू इथं दिली आहे ती संघ अधिकार समिती. एक मिनिट हा. काय म्हटलंय? जवाहरलाल नेहरू संघ अधिकार समिती. आणखी कुठले आहेत? 3 समित्यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहेत. युनियन पॉवर्स कमिटी, त्यानंतर युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, संघ घटना समिती आणि प्लस स्टेट्स कमिटी. स्टेट्स कमिटीचे सुद्धा अध्यक्ष कोण आहेत? जवाहरलाल नेहरू. त्यानंतर पुढचा पर्याय सरदार पटेल. सरदार पटेल सुद्धा 2 समित्यांचे अध्यक्ष आहेत. पहिली प्रांतिक घटना समिती प्लस ॲडवायझरी कमिटी आहे, एक सल्लागार समिती आहे ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सटेंडेड एरियाज. म्हणजे मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि जे काही तुमचे ट्रायबल आणि एक्सटेंडेड एरियाज आहेत यांच्याविषयीची एक सल्लागार समिती आहे, जिच्या 5 उपसमित्या आहेत. त्या समितीचे अध्यक्ष पण सरदार पटेल आहेत. आणि त्या 5 उपसमित्यांमधली जी एक आहे मूलभूत हक्क उपसमिती, फंडामेंटल राईट्स सब कमिटी, त्याचे अध्यक्ष JB कृपलानी आहेत, HC मुखर्जी नाहीत. आणि HC मुखर्जी कसले अध्यक्ष आहेत? त्यातली जी मायनॉरिटीज कमिटी आहे सब कमिटी, अल्पसंख्याक उपसमिती, त्याचे अध्यक्ष HC मुखर्जी आहेत. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 2 समित्यांचे अध्यक्ष आहेत. रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी म्हणजे नियम काय तुम्ही म्हणा, प्रोसिजर प्रक्रिया नियमन समिती जी आहे त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद आहेत. आणि स्टीरिंग कमिटी सुकाणू समितीचे अध्यक्ष पण कोण आहेत? राजेंद्र प्रसाद आहेत. येते लक्षात? राजेंद्र प्रसादांच्या समित्या विचारलेल्या आहेत. त्या जरीही तुम्हाला आत्ता वाटत असल्या की अरे हे निग्लिजिबल आहे, हे काय पाठ करायचं, डायरेक्ट 1 लाइनर मध्ये विचारलंय. रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत? प्रश्नपत्रिका काढून बघा जुन्या. नेक्स्ट शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. पुढीलपैकी कोण भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदार नसतात? भाग 5 आर्टिकल 52 ते 78 युनियन एक्झिक्युटिव्ह, बरोबर, संघाचं कार्यकारी मंडळ. आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 63 भारताला उपराष्ट्रपती असावेत. आर्टिकल 63 हे जे उपराष्ट्रपती आहेत हे पद मॉडेल्ड ऑन अमेरिकेचं जे व्हाईस प्रेसिडेंट आहे त्याच्यावरती मॉडेल केलेलं आहे. कोण मतदार आहेत मग उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतले? कोण आहेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत? कोण कोण आहेत? संसदेचे सर्व सदस्य, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य तुमचे मतदार आहेत.
म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा इथले इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड म्हणजे नामनिर्देशित, दोन्हीकडचे इलेक्टेड आणि नॉमिनेटेड सदस्य हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदार असतात. का विचारला बरं हा प्रश्न? करंटला चालू आहे ना, ते सगळं राजीनामा दिला आहे, मग आता नवीन आणि ही ती सगळी चर्चा आहे. येते लक्षात? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतले मतदार कोण? लोकसभा आणि राज्यसभा याचे सगळे जे काही आहे ते इलेक्टेड मेंबर्स प्लस घटक राज्यांच्या विधानसभांचे इलेक्टेड मेंबर्स प्लस तुमच्या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे इलेक्टेड मेंबर्स. कोण नाही? सगळीकडचे नॉमिनेटेड राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नाही. म्हणजे संसदेचे नॉमिनेटेड नाहीत, विधानसभांचे नॉमिनेटेड नाही, संघशासित प्रदेशांच्या विधानसभांचे नॉमिनेटेड नाही आणि प्लस विधान परिषदांचे कोणतेच नाहीत. हे झाले तुमचं राष्ट्रपती. येते लक्षात? आणि सिस्टीम ऑफ प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन निवडणुकीची जी पद्धत आहे ती येते लक्षात. आर्टिकल 66 मध्ये इलेक्शन ऑफ व्हाईस प्रेसिडेंटची तरतूद आहे. आर्टिकल 66 आर्टिकल जर आपल्या प्रश्नाशी संबंधित बघायचं असेल तर 66. टर्म किती आहे त्यांची? 5 वर्ष आणि राजीनामा कोणाकडे देतात? ते राष्ट्रपतींकडे. टर्म आणि हे सगळं दिलंय आर्टिकल 67 मध्ये. सो इथं आपली पॉलिटीची चर्चा जी आहे ती मला वाटतं संपते. आता आपण मला वाटतं हिस्ट्रीचे प्रश्न बघूया.